गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये गुन्हेगारींच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। मुंबईमध्ये एक अशाच पद्धतीची फसवणुकीची घटना समोर आली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका अशा महाठगाला अटक केली आहे, ज्याने गेल्या 10 वर्षांपासून स्वतःला डीसीपी म्हणजेच पोलीस डेप्युटी कमिशनर असल्याचं सांगत सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत शेकडो लोकांना कोट्यावधींचा चुना लावलाय। पण धक्कादायक आणि डोके चक्रावून टाकणारी बाब म्हणजे हा तोत्या डीसीपी दुसरा तिसरा कुणी नसून चक्क लोहमार्ग पोलिसातील एक सहाय्यक फौजदार निघालाय। खाकी वर्दीत राहून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बनाव रचणाऱ्या या नराधमाचे थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार सोबत देखील फोटो आता समोर आलेत। या फोटोंच्या जोरावर त्याने कोट्यावधींची माया कशी जमवली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राज्यभरामध्ये फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतानाच मुंबईमधून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना फसवणुकीची आता समोर आली आहे। तब्बल एक दशक म्हणजेच तब्बल 10 वर्ष एक सामान्य रेल्वे पोलीस कर्मचारी मुंबईत स्वतःला डीसीपी म्हणून मिरवत होता आणि कोणालाही याचा सुगावा लागलेला नाही। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोहमार्ग पोलिसातील सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब याला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि यामुळे आता पोलीस दलामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे। आरोपी मोहम्मद गौस हा गेल्या 10 वर्षांपासून आपण डीसीपी दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करत लोकांना तो गंडा घालत होता, चुना लावत होता। समाजात आणि व्यावसायिकांमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी त्याने थेट बॉलिवूडचा आसरा देखील घेतलेला होता। बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते खोट्या डॉक्टरेटचा स्वीकार करतानाचे फोटो आणि प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ यांच्या सोबतचे त्याचे फोटो सेशन आता समोर देखील आलेला आहे। याच हाय प्रोफाईल फोटोचा वापर करून तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होता। वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा रुबाब दाखवून मोहम्मद गौसने अनेकांना विविध प्रकारची मोठी आमिषे दाखवली। कोणाला शासकीय नोकरी लावून देतो, पोलीस खात्यामध्ये नोकरी लावून देतो अशी आमिषे देखील दाखवली। कोणाला विविध बँकांकडून मोठी कर्ज मंजूर करून देण्याचं आश्वासन देखील त्याने दिलेलं होतं। तर कोणाचे कोर्ट कचेरी किंवा इतर व्यवहारामध्ये अडकलेले पैसे असतील तर ते सुद्धा मी पोलिसी खाक्या दाखवून काढून देतो अशा पद्धतीची आमिष सुद्धा त्यांनी लोकांना दाखवलेली होती। या डीसीपीच्या मोठ्या ओळखीचा बळी अनेक लोक पडलेली आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर अनेक व्यावसायिकांनी आणि सर्वसामान्यांनी त्याला लाखो रुपये दिलेले होते। गेल्या 10 वर्षात त्याने अशा प्रकारे शेकडो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांची अवैध माया देखील गोळा केल्याची माहिती येते। या तोते अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रारी वाढल्याच्या नंतर मुंबई गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब याला अटक केली आहे। एक सहाय्यक फौजदार गेल्या 10 वर्षांपासून पोलीस उपायुक्त म्हणजेच डीसीपी म्हणून फिरतो, बड्या लोकांसोबत उठबस करतो, कोट्यावधी रुपये कमवतो, पण पोलीस खात्याला याची पुसटशी कल्पना देखील येत नाही। हा खरंच मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा ढिसाळपणा म्हणायचा की या तोतिया डीसीपीला खात्यातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचा वरद होता असं म्हणायचं। असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेले आहेत। गुन्हे शाखेनं या महाठगाला आता अटक केली असली तरी या 10 वर्षात त्याने आणखी कोणाकोणाला लुटलं आणि या पैशाचा त्याने कुठे कुठे गैरवापर केला याचा सखोल तपास होणं आता गरजेचं आहे। त्याला तर आता अटक झालेली आहे आणि त्याच्या चौकशीमधून यापुढे आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।